तर सोलापुरात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। कांदा प्रश्नी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक झाली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं गेलं। कांद्याच्या दरवाढीसाठी सोलापुरात प्रणिती शिंदे या रस्त्यावर उतरल्या। काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले। सोबतच कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। रवी, काँग्रेसकडून सोलापुरात कांदा प्रश्नी आंदोलन केलं गेलं, रास्ता रोको केला होता, मात्र या आंदोलनाला परवानगी नव्हती, त्यामुळे कारवाई झाली आहे अशी ही माहिती समोर येते आहे। अगदी बरोबर आहे जगदीश। सोलापुरात सकाळी 8 वाजता खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वामध्ये जे आहे ते काँग्रेसने आंदोलन केलं। पुणे सोलापूर तसेच पुणे हैदराबाद जो सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद हा मार्ग आहे जो काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रोखून धरला होता। शेतकरी मोठ्या प्रमाणात आज दाखल झाले होते। पोलिसांनी हे आंदोलन जे आहे ते हटवून लावलं, कारण या आंदोलनाला परवानगी नव्हती। तरी खासदार प्रणिती शिंदे आक्रमक झाले आणि जवळपास 1 तासभर हे आंदोलन चाललं। त्यामुळे जे आहे ते जवळपास 5 किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। अतिशय नागरिकांची देखील गैरसोय झाली आणि बाहेरून येणाऱ्या प्रवासी देखील गैरसोय झाली। काँग्रेसने जे आहे ते विविध मागण्यासाठी जे आहे ते आंदोलन पुकारलं होतं। शेतीमालाला जे आहे तो भाव मिळाला पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि पेट्रोल डिझेल दरवाढ जे आहे ते कमी झाली पाहिजे, अशी प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका गेली होती। मात्र पोलिसांनी हे आंदोलन जे आहे ते आणून पडलं आणि कारवाई केल्याचं आता समजते। ठीक आहे जगदीश, तुम्ही असेच जोडलेले राहा।